नमस्कार, तुमचं स्वागत आहे कुकिंग विथ वर्षामध्ये। चला तर आज आपण बनवूया हेल्दी अप्पे। त्यासाठी मी घेतला आहे पाव किलो रवा। पाव किलो रव्यामध्ये मी 2 टेबलस्पून दही ॲड केलं आहे। पाणी ॲड करून ते 1 तास तसंच भिजत ठेवलं आहे। नंतर भाज्या घेतल्या आहेत, 2 मध्यम आकाराचे गाजर घेतला आहे, 1 मोठा कांदा घेतला, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि 2 शिमला मिरच्या घेतल्या आहे बारीक कट करून। नंतर मी खूप सारे कोथिंबीर घेतले आहे। हे सगळ्या भाज्या त्या बॅटरमध्ये मी ॲड केल्या आहेत। ते छान मिक्स केला आहे। तुम्ही आवडीच्या भाज्या ॲड करू शकता, मटर ॲड करू शकता, कांद्याची पात ॲड करू शकता। तुम्हाला आवडत्या भाज्या सगळ्या तुम्ही ॲड करू शकता। खूप पौष्टिक अप्पे आहेत हे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आहे। मीठ ॲड केल्यानंतर ते छान मिक्स करून घेतलं आहे आणि ते तसंच 15 मिनिटं भिजत ठेवलं आहे। नंतर मी दुसरीकडे अप्पे पात्र शेगडीवर चढवलं आहे। ते अप्पे पात्र गरम झाल्यानंतर थोडंसं तेल लावलं आहे। ते अप्पे पात्र गरम झाले चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये मी हे सारण ॲड केलं आहे। त्याला 3 ते 4 मिनिटं झाकण लावून ठेवलं आहे। नंतर ते 4 मिनिटांमध्ये होऊन जाते एक साईड। नंतर दुसरी साईड उलटून ती परत त्याला तेल लावा आणि परत ते झाकून ठेवा। होतात आपले हे 4 मिनिटात अप्पे। मी चटणी केली आहे, त्यासाठी ओलं खोबरं, लसूण, कोथिंबीर हे आपलं झाली आहे खोबऱ्याची चटणी। खोबऱ्याच्या चटणीला मी फोडणी दिली आहे। त्याच्यामध्ये मोहरी, जिरं आणि कढीपत्ता ॲड करून छान अशी फोडणी दिली आहे। त्यात थोडंसं चवीनुसार मीठ केलं आहे। तर झाले आपले हे छान पौष्टिक हेल्दी अप्पे। मुलांसाठी खूप चांगले आहेत। थँक्यू सो मच।